नमस्कार मंडळी, चला तर आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत असं रेस्टॉरंट स्टाईल कोलंबी मसाला घरच्या घरी तयार करणार आहोत. अगदी चविष्ट हा कोलंबी मसाला तयार होतो. त्यासाठी इथे आपण ही कोलंबी घेतली. ही सफेद कोलंबी आहे. कोलंबीच्या साली काढून त्याचे दोरे काढून आपण ही कोलंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. चला तर आपण आता कोलंबी मसाला तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण यामध्ये फक्त कढीपत्त्याची पानं घालतोय. 5-6 कढीपत्त्याची पानं आपण घातलेली आहेत. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत. आपण कोलंबी मसाला तयार करताना ह्यामध्ये आपण कांदा जास्त वापरतोय, कारण कांद्यामध्येच आपण हा कोलंबी मसाला तयार करणार आहोत आणि त्याची अशी मस्त थिक ग्रेव्हीसुद्धा आपण तयार करणार आहोत. म्हणून इथे सुरुवातीला आपल्याला कांदा छान असा मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे. तर एक 5 मिनिटं आपण कांदा छान ह्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि कांदा तुम्ही इथे पाहू शकता आता मऊ झालेला आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, कारण आलं लसूण पेस्टचा जो कच्चटपणा आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. म्हणून आपण आलं लसूण पेस्ट छान परतून घेतो आणि परतल्यामुळे त्याचा स्वादसुद्धा खूप छान मस्त येतो. परततानाच एवढा छान सुवास येतोय ना आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये परतताना. आता ही आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा आपण या कांद्याबरोबर चांगलं परतून घेणार आहोत. आपल्याला तो सुद्धा चांगला मऊसर असं शिजवून घ्यायचा आहे. तर एक 2 मिनिट आपण चांगलं परतून असं घ्यायचं आहे. आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे लवकर टोमॅटो छान असा या कांद्यामध्ये मऊसर शिजला जाईल.